मित्रांनो, कोणत्याही जत्रेचं वैशिष्ट्य आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी इकडचे प्रमुख व्यक्तिमत्व आपल्या सोबत आले आहेत। नमस्कार फादर, तुमच्या निमित्ताने सर्वांना माहिती मिळणार आहे। मला जर तुम्ही सांगितलं या चर्चचा इतिहास काय होता, हे ख्रिस्ती बांधव, मराठी, हिंदी सगळे जाती धर्माचे बांधव इकडे कशा प्रकारे येतात, इफ यू कॅन एक्सप्लेन प्लीज। तर हे चर्च 1985 you'll cut it. Yeah, I'll cut it. 1985 नो 1885 ला एस्टॅब्लिश झालं आणि त्यानंतर इकडे नेहमी 18 डिसेंबरला जत्रा भरते आणि विशेष करून लोक, सर्व जाती धर्मातले लोक येथे माऊलीच्या दर्शनासाठी येतात। मी फक्त एक वाक्य सर तुम्हाला थांबवतो, कारण की थोडा हिस्टॉरियन असल्यामुळे 1885 साली काँग्रेसचा जन्म झाला होता। 1885 तिथपासून हे चर्च इकडे अस्तित्वात आहे। जरी ग्रामीण भाग असला, नायगाव वसईचा भाग आता डेव्हलप झाला असला तरी त्या काळापासून इकडचं चर्चचं बांधकाम आहे, खूप जुनं पुरातन चर्च आहे। आम्ही ना सर बाहेर जातो फिरायला, पण इकडच्या लोकल वस्तू आम्ही बघायला विसरतो, असं करू नका। आपले फादर आपल्याला सांगतात सर, चर्चची स्थापना तुम्ही सांगितलं, खूप जुना इतिहास सांगितला, आता 2024 मध्ये काय काय तुम्हाला विकसित बदल झालेले आढळतात? हा संपूर्ण परिसर बदललेला आहे। आता नवीन भारतातून वेगवेगळ्या प्रदेशातून, राज्यातून येथे लोक राहायला आलेले आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा लोक या मातीशी, या वसईशी एकरूप झालेले आहेत आणि ते सुद्धा 18 डिसेंबरला येथे या सणामध्ये सहभागी होतात। अनेकदा आपण पाहतो दुसऱ्या जाती धर्माचे लोक सुद्धा भक्तिभावाने माऊलीच्या दर्शनाला येतात आणि 18 डिसेंबरला आम्ही जेव्हा सण साजरा करतो तेव्हा सगळे लोक रात्री 12 सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत येथे माऊलीच्या दर्शनाला। मायदे देऊस म्हणजे मदर ऑफ गॉड, म्हणजे देवाची माता, आई। सर एक प्रश्न होता, जेव्हा माझ्यासारखे भाविक, मला चर्च मधलं जास्त माहिती नसतं आणि एक प्रामाणिक भक्त म्हणून मी आज जातो, मी काय काय गोष्टी चर्च मध्ये बघितल्या पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे पुरातन चर्च असल्यामुळे महत्वाचा हा जो माऊलीची इमाज आहे, स्टॅच्यू आहे, तो समुद्रात मच्छीमार बांधवांना समुद्रात मिळालेला होता आणि त्यानंतर या माऊलीची येथे स्थापना करण्यात आली आणि त्या तारखेपासून येथे लोक येतात, भक्तिभावाने येतात आणि माऊलीची भक्ती करतात। सर तुम्ही छान अशी सुंदर माहिती सांगितली, इतिहास सांगितला, पुरातत्व विभागाच्या पद्धती तुम्ही सांगितलं। आता मला थोडंसं भविष्यातलं विचारायचं, मला माहिती आहे माझ्याकडे तुमच्याकडे वेळ कमी आहे जत्रेत अवसर, परंतु जे युवा आहे, जे तरुण आहेत, त्यांनी जत्रेत कसं वागलं पाहिजे आणि भविष्यात आपला धर्म टिकावा, आपली संस्कृती टिकावी, यासाठी आपण काय काम केलं पाहिजे? मला वाटतं की युवकांनी नेहमी युवक उत्साही असतात, पण आपल्या या चर्चले जे युवक आहेत ते नेहमी मदत करण्यासाठी, हे सगळं तुम्ही डेकोरेशन मध्ये पाहतात, फुलांची आरस पाहतात, ते त्यांनी केलेली आहे आणि आपले युवकांना जरी जत्रा वगैरे मजा करायला आवडली असली तरी पण त्यांनी विश्वासाचा सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे देवावर, कारण की काय हल्ली बरेच युवक युवती हे देवापासून दूर जात आहेत, पण त्यांनी सुद्धा देवाकडे यावं, देवाशिवाय आपण जगू शकत नाही। नक्कीच जेव्हा आपण मोबाईल वापरत असतो आणि ऍडव्हान्स स्वतःला समजत असतो, तेव्हा नक्कीच तुम्ही जेव्हा चर्चमध्ये, मंदिरामध्ये किंवा मस्जिदीमध्ये येतात, तुम्हाला काहीतरी शांतता मिळते, ती शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही इथे नक्की यायला पाहिजे। धन्यवाद।